अनेक कार्यक्रमात पोरं आहेत म्हणूनच करेल, तर बऱ्याच ठिकाणी बरंच नाही असो, कारण पेरणी करावी लागते. मुळात आपले जे जनुक आहेत ती शेतकऱ्याची, आणि ही शेतीनिष्ठता जी असते ती माणसाला सतत प्रयोग करायला, धाडस करायला, सहन करायला आणि या सगळ्या गोष्टीसाठी प्रेरित करत असते. म्हणून तर आपण सातत्याने न थकता अविरतपणे लिहित असतो, आणि त्याचंच फलित आहे की समोर किती प्रेक्षक आहेत किंवा कुठं असतील नसतील अनेक कार्यक्रमांमध्ये, इथून पाठीमागे असाच अनुभव येत गेलेला आहे, तरी सुद्धा लेखक कवी सातत्याने मांडणी करत असतो आणि त्याचं ते काम आहे. एस.एम. जोशी फार सुंदर म्हणायचे की माझ्यासमोर 1000-2000 जरी माणसं असली तरी मी तितक्याच ताकदीनं बोलतो, तितक्याच आत्मीयतेनं बोलतो, तितक्याच निष्ठेनं बोलतो. आणि एक जरी रसिक असला तरी मी तेवढाच त्याचा आदर ठेवून बोलत असतो, कारण एक रसिक आहे म्हणून अडमटळम काहीतरी बोलायचं आणि 1 तास वेळ मारून न्यायची असं करण्यात अर्थ नसतो. तर ह्या सकाळ पुस्तक महोत्सवामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे, आणि मला सकाळ समूहानं इथं बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. आता एक भाकर 3 चुली या कादंबरीच्या अनुषंगानं जर बोलायचं म्हटलं तर तिच्या निर्मितीपर्यंत पोहोचण्याआधी मला सर्वात आधी आलेला सगळं उलथून टाकलं पाहिजे, ह्या कविता संग्रहाविषयी तुम्हाला सांगितलं पाहिजे. कारण ज्यावेळी मी महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रम करायचो, स्टेज शो करायचो आणि अगदी स्टँडअप कॉमेडीचे सुद्धा कार्यक्रम केले, त्यावेळेस एकच विचारणा व्हायची की तुमचं पुस्तक आहे का. कारण आपण फेसबुकवर किती लाईव्ह गेलो, किती व्हिडिओ टाकले, रील्स टाकले आत्ताच्या जमान्यामध्ये जे चालू आहे, पण जोपर्यंत तुमचं हार्ड कॉपीमध्ये काही डॉक्युमेंटेड साहित्य येत नाही तोपर्यंत ह्या वाङ्मय वर्तुळात तुमची दखल तेवढ्या प्रमाणात घेतली जात नाही. कारण व्यासपीठी आणि अव्यासपीठी असे जे 2 वर्ग आहेत त्याचा सुवर्णमध्य काढून आपण पुढे गेलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटत आलं. आणि प्रेरणा देणारे अनेक माणसं आहेत, त्यापैकी चपराकचे संस्थापक अध्यक्ष घनश्यामजी पाटील असतील, त्याच नगर शहरामधले सुधाकरजी शेलार सर असतील, डॉक्टर आ साळुंके सर असतील, अशी बरीचशी मंडळी साहित्य क्षेत्रातली किंवा प्रकाशन विश्वातली सांगता येतील. त्यांनी सातत्यानं सांगितलं तुम्ही लिहिलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आता सचिनजी पवार आमचे मित्र आहेत, ते छान बोलतात, निरूपण चांगलं करतात, पण त्यांनी लिहिलं पाहिजे अशी पाठीमागे छडी घेऊन लागणारा एखादा घनश्याम पाटलांसारखा मित्र दुवा जर असेल तर माणूस लिहिता होतो, आणि लिहिता झाल्याशिवाय पुस्तक समोर येत नाही. जर मी लिहिता झालोच नसतो तर पुस्तक, फेसबुकचं काय कोणी पुस्तक छापतं का? किती लिहा. मार्क झुकेरबर्गने आपलं मराठीचं जाऊ देव, आपल्याला त्याच्यापर्यंत पोचता येत नाही, पण जो इंग्लिश माणूस आहे त्याचा मालक आहे, त्या मार्क झुकेरबर्गनं फेसबुकवर लिहित असलेल्या अनेक लेखकांपैकी एखाद्या लेखकाचं तरी पुस्तक छापलंय का? अजिबात छापलं नाही. त्याला पडलेलं नाही, त्याला फक्त बिझनेस करायचा आहे. पण आपल्या प्रतिभेला जर नवे धुमारे फुटत असतील तर त्याचं पुस्तक रूपात कुठंतरी प्रकाशन झालं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळं सगळं उलथून टाकलं पाहिजे. हा कविता संग्रह 21 साली पहिल्यांदा आला, आणि शेतीमातीला वाहिलेल्या ग्रामीण कविता, अस्सल सेंद्रिय भाषेतल्या कविता म्हणून महाराष्ट्रभर तो गाजला. आणि मुळातच काय होतं, एकतर मराठी साहित्यातला अतिशय लघुरूप पण सर्वात प्रसिद्ध, सर्वात आवडता, लाडका प्रकार म्हणून जगभरात कविता हा प्रकार हाताळला जातो. आणि 80 समजा 100 साहित्यिक असतील इथं, तर त्यातले 80 लोक कवी असतात आणि ते स्वतःला साहित्यिक समजतात, चांगली गोष्ट आहे. पण मुळात काय, एकतर कविता जास्त लिहिल्या जातात पण छापल्या मात्र जास्त जात नाही, आणि छापल्या तरी ते विकल्या जात नाही, छापल्या तरी ते विकल्या जात नाही. आता हे काय मी आत्मप्रौढी किंवा आत्मकुरवळत नाहीये, तर मला आनंद याचा आहे की सगळं उलथून टाकलं पाहिजे. या कविता संग्रहाच्या 21 पासून आतापर्यंत 5 आवृत्त्या आल्या. ही सोपी गोष्ट नाही मराठी कवितेसाठी. त्यासाठी त्या पद्धतीने लिहावं लागतं, पोचवावं लागतं, स्वतःला प्रोजेक्टही करावं लागतं.
आणि मी म्हणतो ना, विचार आणि कृतीत कमीत कमी अंतर असलेली माणसं समाजाच्या समोर आदर्श म्हणून पुढे जात असतात. नाहीतर आम्ही अतिशय आईवर बाईवर चांगल्या कविता करायच्या, स्टेज सोडलं की लगेच इतर बायकांकडे पाहून वाईट कॉमेंट पास करायच्या, याला काही अर्थ नसतो. त्यामुळं ह्या दोन गोष्टी पाळल्या तरच समाज तुम्हाला स्वीकारतो, अन्यथा समाज स्वीकारत नाही. हे झाल्यानंतर सगळं उलटून टाकलं पाहिजे. हे झाल्यानंतर पुढचं काय? पण ज्यावेळेस आपण ह्या समाज माध्यमामध्ये लिहित असतो त्यावेळेस कुणीतरी आपल्याला सांगणार असतं की नाही, तुम्ही दीर्घ सुद्धा लिहिलं पाहिजे, कादंबरी फॉर्म असेल किंवा कथा फॉर्म असेल. तर ज्यावेळेस अक्षर बेरडीमध्ये माझा पहिला लेख आला, आत्मकथनाचा सारांश, त्यावेळेस महाराष्ट्रभरातून खूप जणांचे फोन आले, याचा विस्तार करा, यावर लिहा, ही चांगली गोष्ट आहे. याच कथाविषयी अनेक आहेत. मग हे लिहित असताना स्वतःच्याच आत्म्याचं चरित्र लिहायचं का? तर मला तो स्वार्थीपणा वाटतो. तो यासाठी की आतापर्यंत जे काही साहित्य प्रकार हाताळले गेलेले, कथा असेल, कादंबरी असेल आणि आत्मकथनात्मक कादंबऱ्या असतील, आत्मकथनात्मक चरित्र असतील किंवा जे काय असेल ते, त्यामध्ये कुठलंही पुस्तक तुम्ही हातात घेतलं, एक दोन पानं पलटली की त्यात लगेच तो नायक येतो, होय तोच मीच तो किंवा ती नायिका म्हणते मीच ती, आणि मग ती स्वतःची गोष्ट सांगायला लागते. पण मला असा अनेकदा प्रश्न पडतो, ज्या आत्म्यानं आपलं चरित्र घडवलेलं असतं त्या आत्म्याचं चरित्राला आपण थोडंसं साईड करतो का? त्या आत्म्याचं काय? म्हणून मी तो स्वार्थीपणा टाळून, कारण एक भाकर तीन सुली ही कादंबरी वाचताना लोक 210 पानं शोधत बसतात, यातला नायक नेमका कोण आहे, नायक कुठं आहे, तो सापडत नाही त्यांना. पण त्या नायकाचा जन्म होण्याआधी त्या नायकाच्या आईनं जे काय आयुष्यभर भोगलेलं असतं, जे काय आयुष्याशी संघर्ष, आयुष्याशी दोन हात केलेले असतात, ती गोष्ट मांडणं मला फार महत्वाचं वाटलं. त्यामुळं 1933 पासून तिच्या जन्मापासूनची गोष्ट मांडत असताना, पाठीमागच्या सगळ्या भूतकाळात जाऊन सगळं उत्खनन करून समोर आणत असताना खूप त्रासही झाला. कारण भूतकाळात गेलो तर फक्त रक्तबंबाळ होऊन येणं एवढंच आपल्या हातात उरतं, कारण तो काळच तसा होता. आणि जुना काळ आणायचा कसा, उभा कसा करायचा, हे पाहिले कोणी? ती पाहिलेली माणसं आहेत का? त्यासाठी शेकडो तरबुडे हातात घेतले. आणि जे प्रसंग जिथं जिथं घडले तिथं तिथं मला अनवाणी जावं लागले, कारण त्या वेदना जाणून घ्यायच्या असतील. ओढे, नद्या, नाल्या, विहिरी, बारवा, शेतं, रानं, डोंगर, हे सगळं अनुभवायचं असेल तर तुम्हाला अनवाणी चाललं पाहिजे, कारण तशा तुमच्या पायाला त्या वेदना कळणार नाहीत. आणि यासाठी भूतकाळात जाण्यासाठी माझे मामा म्हणजे सकाराम भिकाजी गावडे, ते आता इथं बसलेले, त्यांनी मला भूतकाळामध्ये बोट धरून नेलं, अनेक गोष्टी समजून सांगितल्या. जुन्या जाणत्या वडासारख्या पोक्त माणसांचे अनेक अभिप्राय, अनेक गोष्टी, आठवणी सुद्धा मी काळजात साठवल्या. आणि हे करत असताना लोक म्हणतात इतिहासाचं संशोधन करायचं असते किंवा विज्ञान साहित्याचं लेखन असेल, त्या अनुषंगाने रिसर्च करायचं असेल. पण मी म्हणतो कादंबरी लिहित असताना, विशेषतः सामाजिक कौटुंबिक कादंबरी लिहित असताना सुद्धा तुम्ही संशोधन करून लिहिणं गरजेचं आहे. साधा गुळ की चहा, गुळ की साखर, हा प्रश्न ज्या वेळेस मला पडला की सासू म्हणते, ही म्हणते आत्याबाई चहा द्या ना, गुळ पाहिजे का साखर पाहिजे? पहिली साखर आली, पण त्या काळात साखर होती का हे तपासण्यासाठी सुद्धा आपल्याला संशोधनच गरजेचं आहे. आणि ते नाही केलं तर आपल्यावर त्या साहित्य क्षेत्रातले जाणकार लोक आक्षेप घेऊ शकतात की याचा अभ्यास कमी, आता जे खातोय तेच त्याने त्या काळात मांडलेले. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला अभ्यास करून मांडणी केली तरच लोक म्हणतील अरे यांनी सर्वकष अभ्यास करूनच कादंबरीची मांडणी केलेली. आणि मग हे करत करत असताना 8.5 वर्ष ही कादंबरी लिहिली. 8.5 वर्ष. नोकरी 10 ते 11 तासाची नोकरी आहे. त्याच्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ जे काही लिहिलंय त्याचे तास भरतास 850. मला एक्सेल टॅब्युलेशन करायची सवय. प्रत्येक दिवशी कुठलं प्रकरण लिहिलं, त्याची किती पानं लिहिली आणि त्याच्या पुढे दुसरे कॉलम आखले, त्याचे खरडे किती झाले याविषयी सुद्धा मी मांडणी केलेली. तर 424 पानाची कादंबरी, त्याचे 8 खरडे, साधारण 424 पानं म्हणजे घनश्यामदादा साधारणतः 2.5 लाख शब्द होतात. 2.5 लाख गुणिले 8 वेळा वाचायचं, लिहायचं, एडिटिंग करायचं, परत रुजवायचं, शेवटी शिसारी येते आपल्याच लेखनाची आपल्याला पुन्हा पुन्हा वाचल्याची. परंतु हे धैर्यानं आणि निग्रहानं, सातत्यानं, धीर ठेवून
फार दमवणूक करणारी प्रक्रिया आहे कादंबरी लेखन म्हणजे. साधं पत्र लिहायचं म्हटलं तर लोक दुसऱ्याकडून लिहून घेतात. खिशाला 2-2 पेन असतात, पण माणसं पत्र दुसरीकडून लिहून घेतात, बरोबर ना. किंवा कचेरीत जातात, ग्रॅज्युएट माणसं त्या खाली मेजावर बसलेल्या माणसाकडून साधा ड्राफ्ट लिहून घेतात. तर अशा काळात आणि धकाधकीच्या काळात सामाजिक कामं, सांस्कृतिक कामं, कुटुंब, आरोग्याच्या तक्रारी, नोकरी हे सगळं सांभाळून लिहायचं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे, तारेवरची कसरत आहे. पण लिहिलं पाहिजे हे सांगून पुन्हा उपकार करतो का आपण? नाही ना, नाही करत आपण. आपल्याला लिहायचंय म्हणून आपण ते शिवधनुष्य उचललेलं आहे ते पेललंच पाहिजे आपण आणि कडेला नेलं पाहिजे. म्हणून लिहित गेलो आणि शेवटी हे 424 पानाचं बाळ तयार झालं. आणि आता ही निर्मिती प्रक्रिया सांगत असताना अनेक जण म्हणतात की आता पुढचं याचं सिक्वेल येतं तर त्याचं नाव काय? तर कुठल्याही पुस्तकाचं नाव अशोक सर मी ठरवत नाही. आधी पुस्तक लिहितो, त्यातला गाभा, त्यातला आशय, संहिता एकदा लक्षात आली की मग शीर्षक काढतो. मग याची शीर्षक 150 काढली आपण. 150 शीर्षकांना स्वतःच मी मार्किंग करतो. 150 भागिले 2 75, 75 मग परत 35, 35, 17 असं करत करत ज्या शीर्षकाला सगळ्यात चांगली नावं, शीर्षकाला सगळ्यात जास्त गुण मिळतील ते शीर्षक आपण शेवटी त्या कादंबरीला घेतो. अनुषंग हा असतो की त्या संहितेला कुठं धक्का लागू नये, बस. आता खैदान नावाचं शीर्षक जवळपास फायनल होत आलं होतं, पण शीर्षक फायनल झालंय असं वाटलं की मी काय करतो, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या माणसांना फोन करतो की तुला खैदान म्हणजे काय? तर काही विदर्भातले लोक म्हणले खैदान माहितीच नाही, पण आमच्या नगर जिल्ह्यात खैदान म्हणजे खैदानच आहे. खैदान सुटलं का मंडप उडून जाईल आपला. तर शबीर बाई स्वागत आहे आपलं. तर असं करत असताना जे शीर्षक 10 जणांना फोन केल्यानंतर किमान 8 जणांना कळेल त्याचा अर्थ, ते शीर्षक मी निवडतो. त्यातूनच 1 भाकर 3 चुली हे शीर्षक फायनल झालं. डॉक्टर आह साळुंखे सरांना सुद्धा ते आवडलं आणि 1 भाकर 3 चुलीची अशी निर्मिती झाली. आणि अनेक जण म्हणतात नाही का मुखपृष्ठ फार अमृत असावं, याच्यावर मला आक्षेप घेतले काही जणांनी. मुखपृष्ठ असं पाहिजे की ते कळालंच नाही पाहिजे, शीर्षक असं पाहिजे की ते समोरच्याला कळालं नाही पाहिजे. मी अनेक लेखकांशी बोललो, प्रस्थापितांशी, ते काय म्हणले माहितीये का, आपण लिहायचं काम करायचं, आपण मुखपृष्ठ अमृत काढायचं, त्यांना अर्थ शोधू द्या. शीर्षक पुस्तकाचं असं पाहिजे ते अर्थ लावतील. अरे ते अर्थ लावतील म्हणजे तुमच्याकडे रोजाने कामाला आहेत कधी? रोजाने कामाला आहे का? छावा सरळ त्यात आडपडदा बोलून आडपडदा ठेवून मांडायचंय काय तुम्हाला? सिद्ध काय करू पाहताय तुम्ही? अहो तुम्ही प्रगाढ पंडित असाल, तुम्ही वाङ्मय दृष्ट्या प्रगल्भ असाल, पण तुमचा वाचक ज्यांच्या वेदनांचं भांडवल करून तुम्ही लिहित आहात, ज्या बांधावरच्या बाईचं, ज्या विहिरीत सुरंग फोडणाऱ्या बाईचं दुःख तुम्ही त्यात मांडत असणार, त्या बाईला जर तुमची भाषा कळली नाही, पुस्तकातलं आतलं तर जाऊ द्या, साधं शीर्षकच कळलं नाही, त्यावरचं चित्राचा अर्थ कळला नाही, तर त्या पुस्तकाच्या आत कशी जातील लोक? जातच नाहीत ना. आणि हा सहजतेला दुर्बोधतेचा जो शाप बसलेला आहे ना, त्यामुळं मराठी लेखकांपासून, मराठी कवींपासून अनेक वाचक दूर गेलेले आहेत बघा. अनेक वाचक दूर चाललेले आहेत, कळतच नाही त्यांना अर्थ. म्हणून साधं लिहावं, सहज लिहावं, ह्या हृदयातून निघावं, थेट समोरच्या हृदयाला जाऊन भिडावं, असा माझा मंत्र आहे या पुस्तकासाठी. कुठल्याही पुस्तकासाठी सगळं ओळखून टाकलं पाहिजे. ज्या वेळेस तेच झालं की लोक म्हटली मोठं शीर्षक आहे, एवढं मोठं नसतं, थोडक्यात शीर्षक पाहिजे. नाही म्हटलं आपण ट्रेंड आणू. 1 भाकर 3 चुलीच्या वेळेस काही जण म्हणाले शीर्षक मोठे, म्हटलं बघा कसं वर्क करता येईल. आपल्या जीवनाशी संबंधित प्रश्न आहे. असा जगातला एकही माणूस ज्याला 1 माहिती नाही, असा जगातला एकही माणूस ज्याला भाकर माहिती नाही, असं आहे का? असा जगातला एखादा माणूस आहे का ज्याला 3 माहिती नाही? आणि असा मराठी वाचक नाही ज्याला चुली हा शब्द माहिती नाही. मी हे का सांगतोय? इथं मार्केटिंग करून काय लगेच पुस्तक विक्री होणार आहे का? अजिबात नाही होणार, अजिबात होणार नाही. पण सांगण्याचा उद्देश आहे, कुणीतरी लिहिते हात असतील, लिहिण्याचा कोणाचा विचार असेल, तर ह्या गोष्टींची त्यांनी दखल घेतली पाहिजे. थांबणारे ढगोबा, सरळ सरळ बोल ना बाबा. तिथं कशाला रूप प्रतिमान यांचा बाजार भरवतो? सरळ सरळ. राजेंद्र उकलेंचा बालकविता संग्रह, अहो त्यांच्यासाठीचे सुद्धा जे बालवाङ्मयातली काही पुस्तकं आहेत जुनी, ती सुद्धा दुर्बोध करून ठेवलेत माणसांनी. हे का करता?
जर तुम्हाला आणि परत बोंब ठोकायची की वाचक वाचत नाही, वाचक वाचत नाही म्हणतात मराठीत आमच्या नगरी म्हणतात. मी त्यांना पिस्तुलेच म्हणतो, अरे पिस्तुल्या तू नीट तर लिहा आधी नीट लिह ना. आणि दुसरी एक गोष्ट आहे की गंभीर लिखाण जरूर करा, पण आयुष्य फार असं गंभीर आहे, गंभीर चेहऱ्याने लेखक वावरतात. तो नाही मी गंभीर लेखक आहे, अरे मग मरतो का? हसला कधीतरी हस, पण हसायचं नाव नाही, कारण मी गंभीर लेखक आहे. हसरा फोटो सुद्धा फेसबुकला पेपरला देत नाही ती लोक, का? नाही मी गंभीर लेखक आहे. मग लोक गंभीरतेनेच घेतात आणि चला कडे म्हणतात. म्हणजे एका ठिकाणी मी हास्य कवी संमेलनाला गेलो होतो, विकास हास्य कवी संमेलनाला, ते कवी संमेलन हास्यास्पद झालं. म्हणजे अशी परिस्थिती हे मराठी साहित्यामध्ये. बरं, एकमेकाची उनी दुनी काढावी, दूषणं द्यावी इतका मोठा मी नाही, पण मला आलेले अनुभव प्रामाणिकपणे मांडले पाहिजेत. कारण यातला एखादा मुलगा एखादी मुलगी उद्या जाऊन लेखक होणार आहे, त्याच्यासाठी आपण परखड बोललं पाहिजे. नगरी माणसाचा स्वभाव आहे परखडता, बरोबर ना? आपला काना मात्र उकार वेलंटी नसलेला स्वाभिमानी जिल्हा होता, नाव आता बदललं, पण आपला जन्म त्याच जिल्ह्यातला आहे. त्याच्यामुळं आपण हे परखडतेनं मांडलं पाहिजे. आणि जे काय लिहायचंय ते साध्या सहज सोप्या भाषेत लिहिलं पाहिजे. फार अलंकारिक भाषा, फार प्रतिमा रूपक याचे जर पूल बांधले ना, लोक अर्थ शोधायच्या भानगडीत पडत नाही. 2 पानं वाचतात आणि म्हणतात हे पटत नाही, आपल्याला रुचत नाही आणि पचत पण नाही, सोडून देतात विषय लगेच. त्यामुळे साधं सहज काळजात भिडतं आणि ते लोकाभिमुख होतं आणि ते काळाच्या कसोटीवर अनेक वर्ष टिकतं. ऐक रे योग्या तुले मी काय सांगते, लेखीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. बाई ना बाई कुठल्या विद्यापीठात होत्या? एवढं साधं लिहित असताना त्या कुठं होत्या? किंवा तंदुलामध्ये श्वेतखडे तंदुलासारखे वाकोडे, चावू जाता दात पडे तेव्हा कळे. रामदास स्वामी कुठे शिकलेले होते? किंवा श्वानासी दिले भोजन तरी त्याची चित्त हाडावरी, हे सांगणारे तुकाराम महाराज कुठल्या विद्यापीठात शिकलेले होते? कुठल्या विद्यापीठात शिकलेले होते? पण त्यांनी बरोबर लोकांच्या मनाचा अंदाज घेतलेला होता, लोकांच्या मानसिकतेचा त्यांना पुरेपूर अभ्यास होता. म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने अशी मांडणी केली आणि काळाच्या कसोटीवर त्यांची मांडणी अजूनही टिकून येईल, अजूनही टिकून राहणार इथून पुढे. म्हणून मी हे तोच प्रामाणिक प्रयत्न केला. आणि लोक वाचत नाहीत आणि विशेषतः मराठीला वाचकच नाही असं म्हणण्याच्या काळामध्ये, किंवा हे सगळ्या ह्या वावड्या ज्या उठत आहेत ना, त्या काळामध्ये 1 भाकर 3 चुली ह्या कादंबरीच्या 10 महिन्यात 16 आवृत्त्या आल्या, 16,000 कॉपीज गेल्या. आणि मी परवा आता कंधारला बोललो की त्यांना विचारलं तुम्हाला काय व्हायचं, IAS IPS डॉक्टर? एकदम तर गुराचा डॉक्टर होईल म्हणला. का? आमची तर कायम येतो म्हणला. आणि त्यांनी कारण खूप चांगलं दिलं बरं का, कारण खूप. आता प्रशासनातले मुख्य अधिकारी आहेत विकासजी नवळे, मित्रच आहेत माझे, नगरलाच आहेत आता, आणि त्यांचं प्रमोशन होऊन ते उपायुक्त म्हणून आता संभाजीनगरला जाणार आहेत. प्रशासनात आणि ह्या लाल फितीच्या कारभारात मान अडकून बसलेले जे कारभारी किंवा तुमचे अधिकारी आहेत, त्याच्यावर ही फार मोठी चपराक 7वीच्या मुलाची आहे. परवा कंधारच्या भाषणात मी बोलत, तो पोरगा काय म्हणतोय माहितीये का? तो म्हणतोय आमच्या गाईचं पोट कायम फुगतो आणि डॉक्टरला किती फोन करा ती येत नाही, वेळ येत नाही. वास्तविक त्याचं काम काय आहे? तुला नेमून दिलेली ड्युटी 4 गाव आहे, तिथं गेलं पाहिजे ना, पण तो शहराच्या मिठीत राहतो आणि उपचार गुरांवर करतो. घरून 11 वाजता निघतो, 1-2 वाजेपर्यंत पोहोचतो, तिथं पाहुणचार घेतो. कशी कामं होणार आहे? तर हे जे आहे ना, हे संवेदन जे आहे, हे संवेदन ह्या पोरांमध्ये आहे ना, पण ते जागृत कोणीतरी केलं पाहिजे. आणि ते जागृत करायचं काम आमच्यासारख्या लेखकांचं आहे, ते प्रामाणिकपणे आम्ही केलं पाहिजे. नाही तर लेखक म्हटला ना, नाही हे फोटो बिटो काय नाही, त्याच्यापाशी जायचं नाही, हे कशाला जवळ जायचं, नको फोटो, असे म्हणणारे सुद्धा लेखक आहेत. अहो तुमचा फेस कळला नाही, तुमचा चेहराच त्यांना कळला नाही, तुम्हाला तुमच्याविषयी त्यांना आत्मीयता कशी वाटायची? आपल्याला लहानपणी जी पुस्तकं होती ना सर, लहानपणी पुस्तकं, त्या पुस्तकातलं लेखकाचं नाव वाचलं ना, इथं बसलेले जे काही माझ्या वयाची माणसं आहेत त्यांना वाटायचं की हा लेखक मेलेला आहे, हा माणूस मेलेला असणार आहे, वाटायचं ना हा माणूस मेलेला असणार आहे. आणि त्यांचं हे त्या लेखकाचं यात धडा आलेला आहे किंवा कविता आलेली आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन लेख, आणि विशेष म्हणजे पोरांच्या बाबतीत मी सांगतो की पोरांना अजूनही वाटतं हे धडे कविता आहेत ना, हे माणसं लिहितच नाहीत, हे वरून कुठून तरी येत आहेत.
पुण्यातल्या एका शाळेतल्या कार्यक्रमात सांगितलं, ही माणसं लिहितात का म्हणे. अरे म्हटले माणसांचीच नावं आहेत ना, माणसांचीच नावं आहेत ना. अरे त्या ख्रिसमसला सांताच्या टोप्या मिरवता तुम्ही, पण त्याच्याऐवजी एखादा मराठी लेखक, मराठी कवी शाळेत आणून दाखवा. इथल्या शिक्षकांना विनंती, तर त्यांना कळेल ना. शिक्षक आपल्या भेटीला दररोज चालू आहे, पण लेखक आपल्या भेटीला, कवी आपल्या भेटीला जर आणले, त्या प्रकाशक आपल्या भेटीला, त्यांना प्रकाशनावर पुस्तक कसं येतं हे पण माहिती नाहीये. तर हे सांगितलं पाहिजे, जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे, तरच आपल्या पिढीला हे कळणार आहे. जिथं पुस्तकांविषयी, वाचनाविषयी सर्वाधिक जागृती असते, जिथला समाज वाचत असतो, तो देश प्रगतीपथावर असतो. जर्मनी असेल, इटली असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जपान असेल, ही सगळं वाचनात अग्रेसर असलेली मंडळी. आजही सोशल मीडियाच्या युगामध्ये जिथं रील नावाची राक्षसी सगळ्यांच्या बोकंडी बसलेली आहे, आणि हळद नावाची हाडळी तर गावोगावी पसरलेली आता. म्हणजे पूर्वी वरात होती, आता हळद नावाची हाडळी येऊन बसलेली. ती इतकी भयंकर आहे, इतकी भयंकर आहे. आता पूर्वी गावात कुठंतरी ताशा वाजत होता, आता रानावानात डीजे वाजतोय, रानावानात. आणि त्याचा दुष्परिणाम असा झालाय, त्या रानावनात असलेलं जे पक्ष्यांची विविधता होती, बायोडायव्हर्सिटी होती, तिथलं पक्ष्यांचं प्रमाण सुद्धा घटत चाललंय. कारण आज इथं हळद आहे, उद्या तिथं हळद आहे, बरं ते आपल्या गाथेत लिहिलेलं नाही. अशा पद्धतीने हळद करायची. हळद कशासाठी आहे? हळद कशासाठी आहे की त्या नवरा नवरीला लग्नाच्या आधी सर्वांगाला ओली करून हळद जर लावली तर तो निरोगी राहतो, निर्जंतुक शरीर राहतं, प्रफुल्लित राहतं, त्याच्या चेहऱ्यावर एक तेज येतं. हा उद्देश कुठेही दिसत नाही. त्या नवरा नवरीला सोडतात बाजूला आणि बाकीची हळद खेळत बसतात. बरोबर ना? खेळतात का नाही? पण ते आपल्या कुठेही संस्कृतीत बसत नाही, त्याची गरजही नाही वास्तविक आपल्याला, तरी आपण ते करतोय. आणि फक्त हे का करतोय? नाही ते पुण्याला गेलतो ना किंवा ते आमच्या तमक्याच्या घरी, बरं ते श्रीमंत आहे ना ते पुण्यावालं, त्याने हॉटेलमध्ये हळद ठेवली होती, संगीत ठेवलं होतं. ते आपल्या संस्कृतीत बसत नाही, त्याची आपल्याला गरज नाही. आणि त्यामुळं सुद्धा आपला बहुजन समाज परत मागासलेपणाकडे येतोय. का ऋण काढून सण साजरा करतोय ना आपण. पण हे सुद्धा कुठलं तरी आपल्या लिखाणात आलं पाहिजे. याच्याविषयी मी मेंदूची मशागत या पुस्तकात डोकी नांगरलेली आहे, हे सुद्धा आलेलं पाहिजे. तर हे सगळं रील नावाची राक्षसन असेल, हळद नावाची हाडळी नसेल, किंवा हा सगळा भोवताल आपल्या लेखनात सातत्याने टिपण्याचं काम लेखकानं केलं पाहिजे, कवीनं केलं पाहिजे, डोकी नांगरली पाहिजे. आणि असे कवी लेखक शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये अनेक ठिकाणी भेटीला गेले तरच त्यांचं लेखन जगासमोर येणार आहे, नाहीतर काही कळणार नाही लेखका पोरांना, आत्ताच्या पिढीला. आणि पुन्हा एकदा सांगेल की जो देश वाचतो ना तोच देश कायम वाचतो. वैचारिक दृष्ट्या तेवढा प्रगल्भ असतो, तेवढा प्रगल्भ असतो. अनेक गैरसमज आपल्या इथं जेवढे गैरसमज आहेत ना ते फक्त वाचन न केल्याने. साधं सांगतो, UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे, समान नागरी कायदा, हा मंच नाही त्याविषयी बोलण्याचा, पण सगळं नाही ना समान नागरी कायदा आला पाहिजे, असं होईल आणि तसं होईल. पण त्यातले 2-3च क्लॉज आहेत, 2-3च क्लॉज आहेत की जे सगळ्यांसाठी समान असणारे, विवाह संबंधी असतील किंवा इतर गोष्टी असतील. आणि हे कशातून येते ना, UCC आला ना लय भारी होईल. अरे पण तू वाचलाय का तो कायदा? इंटरनेटवर त्याचा ड्राफ्ट पडलाय किंवा अनेक ठिकाणी त्याच्याविषयी लिहून आलंय, तो वाचलाय का? समान नागरी कायदा म्हणजे त्याचा अर्थ काय, कुठल्या घटकावर काय परिणाम होणार आहे? बरं, ही शहाणीव देणारी माणसं सुद्धा जी आहेत ना ती मात्र हात बांधून बसतात, ती योग्य वेळेवर व्यक्त होत नाही. त्यामुळं समाजामध्ये दुही निर्माण होते. आणि याच्याकडे बघत असताना लेखकानं डोळसपणे पाहिलं पाहिजे. काय तर मग समाज लेखक म्हणूनच जर तो कनाई नसेल, भूमिका घेत नसेल, तर मग काय फायदा आहे? आणि परत मग त्यातून वाट काढतात घनश्याम दादा, त्यातून आमचे लेखक काय वाट काढतात माहितीये का? नाही ते त्यांचं चालू द्या. आणि एक कोट करतात की भूमिका न घेणं ही सुद्धा भूमिका आहे. अरे कसलं काय पळवाट काढली तू? भूमिका न घेणं सुद्धा ही भूमिका आहे, असं थोडंच असते. सरळ सरळ म्हणा ना, कुत्र्याला खीर पचली नाही. ज्या साहित्य संमेलनामध्ये 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये, त्या साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षच म्हणतो आता, त्यावेळेच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष जे होते त्यांच्याविषयी जे काय होतं ते विचारांमधून, लेखनामधून मांडणारे प्रकाशक तिथं बसलेले. पण त्यांनी तिथंच जाऊन मांडलं, त्यांच्याच प्रिमायसेस म्हणजे त्यांच्याच पंडालमध्ये तिथंच ते अंक विकायला ठेवले.
हे धाडस करणारे लेखक, हे धाडस करणारे प्रकाशक जर निर्माण झाले तर समाजासमोर काहीतरी जाणार आहे, नाही तर काय जाणार आहे. बोटची भूमिका घेणं आणि ये रे माझ्या मागल्या असं करत जाणं याला काही अर्थ नाही. फार एक भाकर तीन चुली किंवा लेखकीय कौशल्य अंग आणि माझ्या भूमिकेपासून थोडासा दूर गेलो होतो मी, पुन्हा जागेवर येतो. तर एक भाकर तीन चुली ह्या कादंबरीच्या अनुषंगानं बोलायला बोलवलंय आणि माझा तोंडाचा पट्टा सतत चालू आहे. आणि कागद नसला की चांगलं बोलता येतं. विकाजी इथं बसलेले आहेत, अप्रतिम महाभक्ताचे उपविजेते आहेत, त्यांना माहिती कागद नसला की चांगलं बोलता येतं. हे विश्वास मेंदळे वाक्य आहे, खूप चांगलं. म्हणजे बंधनं नसली पाहिजे आणि त्यासाठी तुमच्या आत काहीतरी पाहिजे, त्यासाठी वाचन पाहिजे, चिंतन पाहिजे, मनन पाहिजे. तीन गोष्टी वक्तृत्वासाठी किंवा इतर गोष्टीसाठी महत्वाच्या असतात. बरोबर ना सचिनजी? पोरांना काही प्रश्न आहेत का? मी आता कीर्तन केलेलं आहे. प्रौढांनी बोललं तरी चालेल. माझा उद्योगीनामा तुम्ही ऐकलाय, आता तुमचा उद्योगीनामा मला सांगा. बरोबर. कोणाला प्रश्न विचारायचा या लेखकाबद्दल? ते एवढे छान बोलले आता तुमच्याशी, नाही का? त्यांचं एक पुस्तक आहे, एक भाकर तीन चुली, आणि अनेक आवृत्त्या त्याच्या निघाल्या. आणि त्यांचं तुमचं आत्ताचं त्यांचं भाषण ऐकलं, काय वाटतं तुम्हाला सर? आपलं नाव सांगून बोलावे. मी विकास नवाळे. मला ते शीर्षकाच्या संदर्भातच प्रश्न विचारायचे आहे. तुम्ही सांगितलं की मला जर शीर्षक सुचले तर मी लिहून काढतो, त्यातले मग निम्मे त्यातही निम्मे करत जातो. मग आता हे जे शीर्षक सुचलं, एक भाकर तीन चुली, त्याचा ट्रिगर पॉईंट कोणता होता आणि त्याचं कारण आम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर कळलं, परंतु तुमच्या मनाला ते ट्रिगर झालं त्याचं कारण आणि तो पॉईंट नेमका कोणता होता? मुळातच आपण पुस्तक वाचलेलं त्याची, त्यातली जी पारू नावाची नायिका आहे ती भाकरीचं रूप घेऊन आपल्या समोर आलेली आहे. आणि असा माणूस जगातला कुठलाच नाही, टाटा बिर्ला अंबानी कुणी असू द्या किंवा सर्वसामान्य घरातला माणूस असू द्या, सगळं करतोय भाकरीसाठीच. बाकी काहीच उद्देश नाही. कोरभर जास्त खात असतील, कोरभर कमी खात असतील, फरक एवढाच आहे. सगळा संघर्ष भाकरीच्या परिघातच मिळतोय. आणि हा संघर्ष करत असताना एका स्त्रीचा चिवट लढा, जिद्दी लढा, म्हणजे आयुष्यातल्या पहिल्या अंघोळीपासून ते शेवटच्या अंघोळीपर्यंत ज्या स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष आला, परवड आली, अवहेलना आली, तरीही त्या न हारता न डगमगता अविरतपणे लढतच राहिल्या. अशा जगातल्या सगळ्याच लढाऊ स्त्रियांना ही कादंबरी समर्पित करत असताना प्रश्न पुन्हा येतो भाकरीचाच. किती मोठे तत्वज्ञान झाडली, किती पुस्तकं लिहिली, तरी प्रश्न भाकरीभोवतीच येतो. आणि भाकर हाच मूळ सगळ्या जिद्दीचा, चिकाटीचा, संघर्षाचा, जीवनाचा गाभा आहे असं मानून ह्या कादंबरीची निर्मिती झाली. हे करत असताना ज्यावेळेस एक स्त्री आपल्यावर आलेली संकट सातत्यानं परतवून लावते, कधी हरत नाही, समाजाला दोष देत नाही, दैवाला तर अजिबात दोष देत नाही, आणि हे करत असताना तरीही समाज तिच्याकडं निकोप दृष्टीनं कधी पाहत नाही. आणि हे करत असताना स्वतःचे आई वडील असतील, स्वतःचे चुलते नालते असतील, स्वतःचे सगळे भाऊबंद असतील, हे सुद्धा विरोधात ठाकतात. त्याचं कारण आहे पुरुष सत्ताक व्यवस्था. आणि आपण म्हणतो ना मनुवाद नाही, तर तो आहे, तो रुजलेला आहे. सामान्य माणसाला मनु हा शब्द माहीत नाही, पण तो जी रुजवात झालेली ती अनेक पिढ्यांपासून आपल्या जनुकामध्ये ट्रान्समिट होते आणि त्या पद्धतीनंच माणूस व्यक्त होत असतो. आज नवरा बायको जर कुठं प्रतिदेश असतील, दोघं सोबत चालेल, बायकोचे जास्त फोटो, ती सेलिब्रिटी असेल, आणि कथा कादंबऱ्यांमधून पाहिलं, सिनेमातून पाहिलंय, तिला जास्त फोकस मिळत असेल तर त्याला एक गिल्ट येतो वेगळा, त्याला वेगळं वाटतं काहीतरी. अरे चायली पुढं चालली, फार तिचा अभिमान वाटणारी माणसं फार कमी आहे, पण तिचा दुस्वास करणारी माणसं जास्त आहेत. तर अशा काळात सुद्धा स्त्रीची कुचंबणा थांबली नाही, त्या काळात सुद्धा थांबलीच नव्हती. आणि ही सगळी कुचंबणा सहन करत 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 आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ती येते की आता तव्यावर टाकलेली भाकर ती कुळजू नये म्हणून चुली समोर बसलेली बाई लगेच पाणी घेते, भाकरीला लावत असते, कारण ती कुडजली तर खाता येत नाही, तिचे तुकडे पडतात, तिला तडतडे जातात. आणि
ती कुळजू नये म्हणून तिला पाणी लावलं गेलं, परंतु नियतीनं तिथं चुलीत बडबड पाणी ओतलं आणि ती भाकर कोडेजली. दुसऱ्या ठिकाणी ती भाकर पुन्हा भाजायला टाकली, तव्यावरून खाली घेतली, निखाऱ्यावर म्हणजे आरव ठेवली. तिथं ती भाजणार, थोडा पापुद्रा येणारच. तिथं सुद्धा पुन्हा नियतीनं चुलीत पाणी ओतलं आणि ती चूल विझवून पुन्हा त्या भाकरीच्या नशिबी वनवास आला. पुन्हा ती भाकर तिसऱ्या ठिकाणी तव्यावर भाजायला घेतली, पुन्हा ती आरव घेतली, पुन्हा सुद्धा ती भाजायच्या त्या प्रोसेसमध्ये पुन्हा एकदा तिच्या नशिबी वैधव्य आलं. आणि अशा काळात, अशा परिस्थितीमध्ये भाकर एकच आहे, पण ती 3 ठिकाणी भाजली जाते, 3 ठिकाणी पोळली जाते, 3 ठिकाणी तिचे ससे ओलपट होते. आणि हे शब्द बोलायला फार सोपे, पण भोगायला अवघड आहे. आणि ते एका स्त्रीने, आणि तेही आत्तापासून 50-60 वर्षापूर्वीच्या काळामध्ये. ते जगणं भोगणं सोपं नाही. आणि असं जगणं भोगणं कुणाच्या वाट्याला येऊ नये. आणि हे करत असताना ज्या वेळेस खऱ्या अर्थानं तिच्या मनात आशेचा अंकुर फुटतो, तिच्या हाती तिचा मुलगा येतो आणि तो आज ना उद्या रांकीला लागेल आणि आपलं कल्याण करील असा विचार घेऊन ती डोलत असते, त्याच वेळेस गरिबीनं पुन्हा एकदा तिचं बारं मोडलं जातं. बारं मोडणे प्रकार सगळ्यांना माहिती. गरिबीनं बारं मोडलं का आपलं जिव्हाळा तर अजूनही जीवनात, असं म्हणत असतानाही तिचा तो अंकुर पुन्हा एकदा केवळ शिक्षणासाठी तिथून 200 किलोमीटर लांब जातो. विरळ वाळवंटात ती स्वतःला झोकून देते, केवळ शिक्षणासाठी. बाळा, एकच काम करायचं, पडेल ते काम करायचं, उरेल ते खायचं आणि लोकांची धुनी भांडी करायची, पण शिक्षण घ्यायचं. कारण हे शिक्षणच आपली गरिबीच्या चिखलात अडकलेली गाडी उद्या बाहेर काढणार आहे. हे सांगणारी आई, हे सांगणारी आई निरक्षर असते, अशिक्षित असते. जिथं 63% मार्क पडले किंवा 36% मार्क पडले, तिला 63% सांगितले तरी खरं मानणारी आई ज्या वेळेस त्या सगळ्या अरिष्टांमधून जाते, त्यावेळेस 1 भाकर 3 चुली ह्या शीर्षका एवढं दर्जेदार शीर्षक मला तरी दुसरं वाटलं नाही, म्हणून ह्या शीर्षकावर शिक्कामोर्तब झाला. हॅलो सर, टाळ्या वाजूया आताच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी. शेवटचा प्रश्न आपण घेतोय अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्ये. मान्य झिंजाट साहेब त्याचं उत्तर देतील. जेवढं मान्य झिंजाट साहेब बोलले, ह्या मुलांनी बारीक ऐकलं, पण एका मुलाला एक प्रश्न असा पडला, याला व्हायचं लेखक, आणि तो 7वीला आहे आत्ताशी. आणि झरे नावाचा मुलगा प्रवचन कीर्तन करतो सर आमचं. तर आज मी शिक्षक म्हणून पास झालो असं मी तेव्हा झिंजाट यांच्या समोर म्हणू इच्छितो की तुमच्या शिकवल्यानंतर मुलाला प्रश्न पडलाय की त्याचा प्रश्न फार भारी, आपण ऐकाल तो 7वीला असताना त्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी तुमच्याशी मॅच करण्याचा तरी फार प्रयत्न केला आणि आता तो त्याच्यात यशस्वी झालेला आहे. आपण त्याचा प्रश्न बघूया आता. हॅलो सर, मी खूप छान सांगितलं आम्हाला, पण मला असा एक प्रश्न पडला. आपण जेव्हा लेखन करतो त्याच्यामध्ये जो लेखक आहे त्याच्यामध्ये स्वतःला काय बदल करून घेतले पाहिजे किंवा त्यांनी ते कसं लिहिलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी स्वतः काय प्रयत्न केले पाहिजे. आणि आपण जेव्हा ते लिहितो ते पुढच्याला रुचल, त्याला आवडल, त्याच्यासाठी आपण काय एफर्ट्स घेतले पाहिजे, हाच माझा प्रश्न. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. माझ्या अंगावर शहारे आले की ज्यावेळेस पुस्तक लिहिशील ना बरं का, त्यावेळेस प्रस्तावना मी लिहिणार आणि तुझं पुस्तक आहे ना 1 रुपया न घेता छापणारा प्रकाशक इथं बसलेला आहे, घनश्याम पाटील सर, चपराक प्रकाशनचे प्रकाशक. किती प्रगल्भ प्रश्न विचारताय सर पोरं. एकच लक्षात ठेव मित्रा, तू आतापर्यंत अनेक निबंध लिहिले असतील, आईवडिलांविषयी काय लिहिलंय का? सर लिहिलेलं आहे तसं बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये पण हा प्रश्न निबंध लिहा, त्याच्यातून पण आई वडिलांना काय फार माझी एकच विनंती इथल्या बसलेल्या प्रत्येक मुलाला की तुम्हाला लेखक व्हायचं आहे ना, समाजाकडे संवेदनशीलपणे पाहिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, पण ते फार दूरतंय, तुमच्या आकलनाच्या पलीकडचं आहे, तुमच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. पण एकच विनंती आहे पारच सगळ्यांना,
जे आई वडील पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला शिकवतात ना, त्यांच्याविषयी तुम्हाला जास्तीत जास्त जेवढं लिहिता येईल, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत, एवढा जरी तुम्हाला दिनक्रम त्यांचा लिहून काढता आला, बाकी ते कुठं काम करतात, कुठून पैसे मिळवतात, कसे मिळवतात, तुमच्यासाठी काय काय करतात, एवढं जरी तुम्हाला लिहिता आलं ना, ही पहिली तुमची पायरी असेल. ज्यांना आई वडील कळतात, मी नेहमी म्हणतो, ज्याला आई कळली ना त्याला बाई कळली, बाकी काहीच करायची गरज नाही. माझा पुढचा कविता संग्रहाचं नाव आहे, ज्याला आई कळली त्याला बाई कळली. तर एक काम करायचं पार, ते लोकांना आवडू नाही तर नाही आवडू, लेखन एक प्रक्रिया असते, एक प्रोसेस असते, त्यात आनंद मिळवायचा असतो. पहिलं गेलं ना आईवडिलांविषयी लिहायचं, तुला असे डोळे मिटून बसला ना, इतके गुण आणि अवगुण आले तरी लिहायचे. कळलं का? जेवढे गुण अवगुण काय असतील, ह्या सगळ्याचा सर्व काही सारांश म्हणजे ते एखादं पुस्तक किंवा लेखन असतं. ते कुठले तटस्थपणेच लिहायचं. मग आईचा एखादा दुर्गुण असेल तर पुस्तकात लिहिलं वाईट वाटेल असं काही विचार नाही करत, लिहायचं. पण एकच काम करा, सगळ्यांनी काम करा. तुमच्या शिक्षकांना विनंती आहे, आई वडिलांविषयी जेवढं लिहिता येईल महिन्याचा वेळ द्या, त्यातून नंबर काढा, मला फोन करा, त्यांना पारितोषिक मी देतो. ही लेखकाची पहिली पायरी. आता यांना काय सांगू, कुठल्या विषयावर लिहायचंय, बरोबर ना? तर तुमच्यासाठी एक आईवरची कविता. आई जगदावणारी, आई हंबरणारी गाय, शिळपाक खाऊनही देई लेकरांना साय. आई उठे सूर्या आधी, सूर्य बनून घरात, ज्योत बनून तेवते गरिबीच्या अंधारात. आई घराचे वैभव असे अभिमान घरा, ती सावरत राही अवघ्या विश्वाचा पसारा. भूक लागता पोरांना आई कासावीस होई, तिच्या डोळ्यातील पाणी गालावर येई. आई आंधळ्याची काठी, आई पांगळ्याचा पाय, आई भुकेल्याची वाटी, आई गोठ्यातील गाय. तिचं दुखल खुपल सार अंगाव काढते, येता आपल्याला तापरात जागून काढते. बाप गेल्यावर आपला आई बाप सुद्धा होते, त्याच्या आठवणीमध्ये उभे आयुष्य जळते. आई हिरवी तुळस, आई मंदिर कळस, घर चालावे म्हणून दूर सारते आळस. भोगून सासूरवास राखी माहेराच नाव, आई लढत राहते दोन वाट्यांच्या जीवाव. मन मारून जगते तरी मुकच राहते, लढून संकटांशी दान सुखाच मागते. आई प्रेम सदा फुली, आई सुखाचा जागर, आई पृथ्वीवरला देव, आई तुळजा पंढरपूर. आई मोठे विद्यापीठ, आई कष्टाचेच नाव, तिच्यामुळे ओळखते आपल्याला सारे गाव. होय कितीही म्हातारी नांदे सुखाने सासरी, होय कितीही म्हातारी नांदे सुखाने सासरी. तरी धावे जीव तिचा तिच्या हळव्या माहेरी. आई असते तोवर आई कळतच नाही, आई असते तोवर आई कळतच नाही. येता आठवण रडे पाच लेकरांची आई, आई रुसाया हक्काची तिच्या गळ्यात पडावे.
हात डोक्यावरी तिचा तिच्या कुशीत रडावे. आई गेल्यावर पुन्हा नाही आई रे भेटत. आई गेल्यावर पुन्हा नाही आई रे दिसत. आई कशी का असेना तिची सर नाही येत. आई कशी का असेना तिची सर नाही येत. आई जगातून जाता आपले जगही मरते. आई जगातून जाता आपले जगही मरते. तिच्या आठवणीमध्ये उभे आयुष्य जळते. तिच्या आठवणीमध्ये उभे आयुष्य जळते. उभे आयुष्य जळते. धन्यवाद. हॅलो, जोरदार